या कार्यक्रमाचे आदरणीय प्रमुख मार्गदर्शक अतिथी राज्य माहिती आयुक्त श्री राहुल पांडेजी, श्रमिक पत्रकार संघाचे कर्णधार आदरणीय अध्यक्ष श्री मजहर अलीजी, उपाध्यक्ष श्री प्रशांत विघ्नेश्वर जी, सचिव श्री रामटेके जी, ज्यांचा आपण जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला असे आदरणीय श्री सुनील देशपांडे जी, कर्मवीर पुरस्काराचे मानकरी आदरणीय श्री हुनगुंजी, कर्मवीर पुरस्काराचे द्वितीय मानकरी आदरणीय यशवंतराव मुगमवार जी, विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टी महानगराचे जिल्ह्याचे प्रमुख डॉक्टर मंगेश गुरवाडे जी, काँग्रेसचे नेते नगरसेवक श्री नंदूजी नागरकर, पत्रकार संघाचे सर्व आदरणीय मान्यवर पदाधिकारी व या ठिकाणी विशेष करून ज्यांच्यासाठी आपण उपस्थित झालो आहे असे सर्व विविध पुरस्कारांचे मानकरी, विविध स्पर्धा पुरस्काराचे विजेते, ज्यांचा सत्कार आयोजित केला आहे त्यांच्या कुटुंबातील सर्व आदरणीय सदस्य व माझ्या प्रिय पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाला उपस्थित होताना मलाही मनापासून आनंद होतो आहे। 1 ऑगस्ट निमित्त आणि या 1 ऑगस्टला मी सर्वप्रथम माझ्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो, वंदन करतो व त्यांचं स्मरण करतो। आपण आज लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मलाही निमंत्रण दिलं, याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून, हृदयापासून आभारी आहे। पत्रकारांनी मागणी केल्यानंतर या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं। कोरोनाच्या त्या सर्व 2 वर्षाच्या कालावधीत इच्छा असूनही अनेक कार्यक्रमात उपस्थित राहता येत नव्हतं, कार्यक्रमाचं आयोजन होत नव्हतं, पण आज मात्र या कार्यक्रमात उपस्थितीही राहता आलं आणि या इमारतीत होणाऱ्या या कार्यक्रमात मनापासून शुभकामना देण्याचं सौभाग्यही प्राप्त झालं। मी सर्वप्रथम सर्व सत्कार मूर्तींना शुभकामना देतो। शक्तिदायिनी, तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की आज आम्ही त्यांचा सत्कार केला, असे सत्काराचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात वारंवार घडावे यासाठी त्यांच्या हातून समाजाचं उत्तम कार्य करण्याची शक्ती त्यांना दे, उदंड आयुष्य दे, उत्तम आरोग्य दे आणि जो जे वांछील तो ते गाहो त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याची आशीर्वादाची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी कर, ही शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो। खरं तर लोकमान्य टिळकांचं नाव घेतलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे वाक्य तर आठवतंच, पण लोकमान्य टिळकांचं नाव घेतल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने आठवते आणि ती गोष्ट म्हणजे 1893 मध्ये भगवान गणेशाची पूजा जी कौटुंबिक वातावरणात केल्या जायची, जी घरात व्हायची, त्याला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं। तिथंच लोकमान्य टिळक थांबले नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली, त्यालाही एक उत्सवाचं स्वरूप देत आमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, ऊर्जा आणि आमचा उत्साह वाढवण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी केलं। आणि आज त्याचंच औचित्य साधत आज आपण जेव्हा सर्वजण एकत्र आलो आहे, तर मनात एकच इच्छा आहे की हा तुमच्या माझ्यासाठी फक्त एक गौरव पुरस्कार, सन्मान पुरस्कार, गुणवंतांचा पुरस्कार, विजेत्याचा पुरस्कार न होता या इमारतीतून
आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा एक उत्सव आहे. समाजहितासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण करण्याची प्रेरणा या लोकमान्य टिळकांच्या जीवनातून आम्ही घेऊ, हा संकल्प करण्याची आवश्यकता या निमित्ताने मात्र आपण अधोरेखांकित केली पाहिजे. अण्णाभाऊ साठे हे एक दुसरं युगायोग होता की 1 ऑगस्ट 1920ला एकीकडे लोकमान्य टिळक शेवटचा श्वास सोडत होते आणि दुसरीकडे त्याच दिवशी अण्णाभाऊ साठेंचा जन्म होत होता. अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य की जे आपण या पत्रकार संघाच्या माध्यमातून या कार्यक्रमात जेव्हा आपण एकत्र आलो तर ते वाक्य स्मरणात असण्याची आवश्यकता आहे. अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपण हजारो लाखो शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती देत आपल्या जीवनाचा मंगल कलश हा भारत मातेच्या चरणी अर्पण करत स्वातंत्र्याचा मंगल कलश तुमच्या माझ्या हाती दिला. पण अमृत महोत्सवी वर्षात आमच्यावर जबाबदारी आहे, दायित्व आहे. हे लक्षात घेऊन भविष्यामध्ये तुम्हाला मला दिशा निश्चित करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊ साठेंचं ते प्रसिद्ध वाक्य आहे की ये आझादी झूठी है, अभी भी गरीब जनता भूकी है. महाराष्ट्रामध्ये 14.85% लोक आजही अतिशय विपन्न अवस्थेत जगतात. यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी आपल्या लेखणीचा प्रकाश, लेखणीची ऊर्जा त्यांच्यासाठी काही कामी आणता आली तर त्याचं निश्चितपणे आजच्या या दिवसाचा हा उत्तम योगायोग होईल. जीवनगौरव पुरस्कार देताना सुनील देशपांडेजीचं मी अभिनंदन करेन. माझाही त्यांच्याशी स्नेहाचा संबंध आहे. आपण सर्वांनी प्रेमाने त्यांचा सत्कार केला. सुनीलजी, आपण मनोगतात म्हटलं की हा तर आपल्या कुटुंबातील लोकांचा सत्कार आहे. मी तुम्हाला माहिती करता सांगतो की जगामध्ये सर्वश्रेष्ठ सत्कार हा कौटुंबिक वातावरणात आपल्याच लोकांनी केलेला सर्वात मोठा सत्कार असतो. अन्यथा अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये ही खंत असते की कर्मभूमीमध्ये सत्कार कमी होतो आणि दुसरीकडे सर्वात जास्त सत्कार होतो. दिव्याच्या खाली अंधार ही मन लागू होते आणि अनेक लोक मग आत्मचरित्रामध्ये ही खंत व्यक्त करतात. पण तुम्ही जेव्हा आत्मचरित्र लिहाल तेव्हा अभिमानाने सांगाल की ज्यांच्या सोबत मी आयुष्याचा क्षण आणि क्षण सोबत राहिलो, सहवासात राहिलो, ज्यांनी मला पूर्णपणे 24 तास माझ्या सोबत ते राहिले, ते जेव्हा सत्कार करतात तर ते 24 कॅरेट सोनच असतं, दुसरं कधीही असू शकत नाही. आपलं आयुष्य हे 24 कॅरेट सोन्यालाही मागे पाडावं असं आपलं जीवन होतं. सेवाभावी वृत्ती होती. पत्रकार संघाच्या प्रगतीसाठी, पत्रकारांच्या उन्नतीसाठी, पत्रकारांच्या सुखदुःखात जो सहभाग तुमचा होता तो कौतुकास्पद आहे. मीही या निमित्ताने तुमचं हृदयापासून मनापासून अभिनंदन करतो. खरं तर मला नेहमी वाटायचं, मी पहिल्यांदा विधानसभेत जेव्हा निवडून गेलो तर अनेकांना माझ्या आडनावाचा उच्चार करणं कठीण राहायचं. मुनगंटीवार म्हणणारे कमी असायचे. कधी मनगुंटीवार म्हणायचे, कधी मुनगुट्टीवार म्हणायचे आणि भुजबल तर मला मानगुटीवार म्हणायचे की हा मानगुटीवर बसतो. पण नंतर जेव्हा चंद्रपुरात हुलगुंड साहेबांशी माझा परिचय झाला तेव्हा मला वाटलं की माझ्यापेक्षाही एक कठीण नाव आहे आणि ते म्हणजे बाळ हुलगुंडचं. पण नाव कठीण होतं, पण व्यक्तिमत्व अतिशय सोपं आणि साधं होतं, निर्मळ होतं. जेही बोलायचे ते ओठातून नव्हे मनातून बोलायचे. आणि आज तर मला अजून पुन्हा एक रिसर्च संशोधन आलं की आजपर्यंत विधानसभेत मी भूमिका मांडायचो की एखाद्याला जबरदस्तीने एखादा पदवीसाठी ॲडमिशन दिली तर तो योग्य पद्धतीने ज्ञान प्राप्त करू शकत नाही. हे मी विधानसभेत दुसऱ्या कारणासाठी सांगितलं की जबरदस्तीने एखाद्याला पद दिलं तर त्या पदाला तो न्याय देऊ शकत नाही. हे मी अनेक पुस्तकातून सिद्ध केलं. पण आज सारी पुस्तकं खोटी ठरली की सुनील देशपांडेंनी जबरदस्तीने पत्रकार केल्यानंतर सुद्धा कर्मवीरासारखे लढले, कर्मवीरासारखी लेखणी चालवली. दुसऱ्यांना दुःख न देता त्या बातमीतून जे आपल्याला साधायचं
ते साधत त्यांनी पत्रकारिता केली. त्यांना आज आपण कर्मवीर पुरस्कार देतो आहे. त्यांचंही मी अभिनंदन करेन. आप रहो बंगलोर में, मगर चंद्रपुर पे आपका जो प्रेम पहले था वही कायम रखो, क्योंकि चंद्रपुर की जनता ने आपसे दिल से प्रेम किया है. यशवंत मुलगमवार हा तर आमच्या सरदार पटेल महाविद्यालयामध्ये आमच्या त्या स्वतंत्र आघाडीमधला एक सहकारी. आपगसं करण्याची याची शक्ती वहिनी बरोबर आहे ना. हा लवकर आपगसं करायचा आणि समोरच्या म्हणजे वहिनीला आपगसं केलं कॉलेजमध्ये असतानाच. हा आमच्या कॉलेजचा अतिशय निकटचा मित्र. आज आपणही कर्मवीर पुरस्कार म्हणून देऊन त्याचा सत्कार केला. अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा धनी, प्रेमाने सर्वांशी बोलायचं, आयुष्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा भाव आणि त्यासाठी त्याची लेखणी ही नेहमीच रंजगा गंजगासाठी त्यांनी वापरली. त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या तीनही उत्सव मूर्ती, तीनही सत्कार मूर्ती, या तिघांच्याही आयुष्यामध्ये भरभरून आनंद भगवान अंचलेश्वरांनी द्यावा ही माझ्या वतीने आणि तुमच्या वतीने भगवान अंचलेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. हे खरं आहे की असा कोणताही समूह समाजात नाही की ज्याच्या आयुष्यात आनंद अडचणी नसतात. अडचणीवर तर मात करावा लागतो. हा गैरसमज काढून टाका की फक्त पत्रकारांनाच समस्या आहे. हा एक गोड गैरसमज आहे. असा एकही सेक्टर नाही, समूह नाही ज्या समूहामध्ये प्रश्न नाही. सुदैवानी पत्रकारितेची विद्या याच्याशी माझाही जवळचा संबंध आलाय. मी आत्ताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि तेव्हाचं नागपूर विद्यापीठ, मैंने बैचलर ऑफ जर्नलिज्म किया, बीजे किया. राहुल जी बीजे तब किया जब वहाँ पे 600 अर्ज आते थे और 40 एडमिशन होती थी. अब तो बैचलर इन मास कम्युनिकेशन और बहुत सारा बढ़ गया. पण मला तो प्रसंग मी प्रत्येक कार्यक्रमात यासाठी सांगतो की बॅचलर ऑफ जर्नलिझम तेव्हाच्या नागपूर विद्यापीठातला हा एकमात्र असा कोर्स होता. एमकॉम मध्ये, डीबीएम मध्ये, डीआरएमपीएम मध्ये, डिप्लोमा इन एन्थ्रोपॉलॉजी मध्ये, एमए मध्ये असणाऱ्या विषयापैकी जर तुम्ही एखाद्या विषयामध्ये नापास झाला, अनुत्तीर्ण झाला, तर सप्लिमेंटरीमध्ये फक्त तेवढाच विषय द्यावा लागायचा. जेवढ्या विषयात तुम्ही पास आहात पुन्हा त्याच्या उत्तरपत्रिकेशी, प्रश्नपत्रिकेशी तुमचा संबंध येत नव्हता. पण एक मात्र तेव्हाची ही डिग्री होती की एका विषयात जरी नापास झाला तरी सर्व विषय पुन्हा द्यावे लागायचे. तेव्हा आमचे श्रीपाद भालचंद्र जोशी प्रमुख होते. मनात प्रश्न आला की असं काय आहे या परीक्षेत, अशी काय विशेषता आहे. तर विशेषता एकच होती की या लेखणीतून जसा समाजाला न्याय देता येतो तर ही लेखणी इतकी परफेक्ट असावी की नकळत सुद्धा कोणावरही अन्याय होऊ नये. आणि म्हणून ज्या गुणवंतांनी किंवा विशेष करून राहुलजी हे तेव्हा माहिती एकत्र करून बातम्या द्यायचे. आता माहिती आयुक्त म्हणून लोकांना सहजपणे माहिती उपलब्ध व्हावी यासाठी राहुलजींनी हे पद स्वीकारलं. पण मला आठवतं मी पहिल्यांदा 16 मार्च 1995 पहिल्यांदा आमदार झालो. महाराष्ट्र विधानसभा नियम पुस्तिका हातात घेतली. 320 नियम, 180 पानाची पुस्तिका आणि याचे जे आधार असायचे आयुधांचे, मग तारांकित प्रश्न असेल, अर्धा तास असेल, तर साधारणतः दोनच सपोर्टिव्ह सिस्टीम होत्या. एक जनतेने दिलेली निवेदने आणि दुसरं वर्तमानपत्रातल्या बातम्या. की वर्तमानपत्रात असणारी बातमी ही इतकी अचूक असायची की मला आठवतं की तेव्हा मी एखादा तारांकित प्रश्न वर्तमानपत्राच्या बातमीवर तारांकित प्रश्न दाखल केला. विधानसभेत जेव्हा तारांकित प्रश्नाचं उत्तर यायचं तेव्हा वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये असणारं सत्य उजागर व्हायचं. त्या तथ्याचा तपशील
हा उत्तर देणारा मंत्री सांगायचा की हे खरं आहे, जो प्रश्न तुम्ही विचारला हे खरं आहे, या संदर्भात चौकशी सुरू आहे. पण धीरे धीरे आता जेव्हा वर्तमानपत्राच्या बातमीवरून आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा पत्राचं उत्तर येतं हे खरे नाही. आणि शेवटी अध्यक्षांना आता निर्देश द्यावे लागतात की वर्तमानपत्राच्या बातमीवर प्रश्न उपस्थित होता कामा नये. हे खरे नाही, हे खरे नाही, हे खरे नाही असं जर अ ब क मध्ये उत्तर येत असेल तर अध्यक्षांनी आता निर्णय केला की यानंतर हे खरे नाही, हे खरे नाही, हे खरे नाही अशा उत्तराचे प्रश्न हे तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीत दाखवायचेच नाही. आता चिंतन करण्याची आपल्यावर वेळ आली आहे, मनन करण्याची वेळ आली आहे. हे खरं आहे की माझं सौभाग्य आहे जे राहुल पांडेजी सांगत होते की पत्रकारांचे प्रश्न जेव्हा यायचे तेव्हा मी असतील, देवेंद्रजी असेल, आम्ही हा प्रयत्न नेहमीच करायचो की समाजातला जो वर्ग ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो लोकशाहीचा, तो मजबूत असला पाहिजे, तो शक्तिशाली असला पाहिजे. पण हेही खरं आहे की आजही वर्तमानपत्रामध्ये शोधपत्रिकारिता किंवा ज्ञानपत्रकारिता यावर अजून जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे पत्रकार भवन उभं करताना हीच अपेक्षा होती की चंद्रपूर हा नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असला पाहिजे, कुठेही मागे असता कामा नये. कधी बातम्यांचं आपण जर एकूणच रिसर्च केलं तर आपल्याला साधारणतः बातम्यांचा केंद्रबिंदू हा राजकारण आणि राजकारण याच्या सर्वदूर फिरतं. या नेत्यांनी हे म्हटलं, त्या नेत्यांनी अशी घोषणा केली आणि मग त्यातूनच शुभवार्ता पुरस्कार आलाय. शुभवार्ता म्हणजे काय? काही वर्तमानपत्राचे संपादक भेटतात, म्हणाला आमचा सोमवार दिवस हा शुभवार्ता, म्हणून मग बाकी 6 दिवस काय अशुभ वार्ता देतात. अरे शुभवार्ता म्हणजे प्रत्येक वार्ता शुभ असावी, ती अशुभ कशी असू शकते? पण धीरे धीरे पत्रकारितेचा केंद्रबिंदू फक्त आणि फक्त एकच क्षेत्र, एकच सेक्टर, राजकारण. समाजात अनेक सेक्टर आहेत, त्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आरोग्य आहे, उत्तम आरोग्य कसं असू शकतं? उद्योग आहे, उद्योगामध्ये आपण वाढ कशी करू शकतो? आज आपला देश एका प्रगतीच्या वाटेवर, महामार्गावर वेगाने जाण्याचा संकल्प घेऊन अमृत महोत्सवी वर्षात पुढे जातो आहे. मग स्टार्टअप असेल, युनिकॉर्न असेल. मी परवा आपल्या राज्य सरकारच्या भविष्यातली वाटचाल कशी असावी म्हणून मुद्दाम काही मुद्दे लिहित होतो आणि माझ्या लक्षात आलं की आपण जर योग्य दिशा दिली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी शक्ती आहे, किती पुढे जाऊ शकते. जगातल्या 193 देशात 36वी इकॉनॉमी आमची आहे. महाराष्ट्राचा व्यक्ती इतरांनी त्याला सलाम करावा इतकी सहनशीलता आहे, आतिथ्यशीलता आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, याच्यामध्ये कलाकृती निर्माण करण्याची ताकद आहे. पण यामध्ये आपण कुठं कमी पडतो? योग्य दिशा देण्यामध्ये कमी पडतो. देशामध्ये 103 युनिकॉर्न आहे. जेव्हा स्टार्टअप योजना केली महाराष्ट्रामध्ये 32,000 स्टार्टअप, देशातले सर्वात जास्त स्टार्टअप सुरू झाले. आणि युनिकॉर्न याचा अर्थ जो कमीत कमी 1 बिलियन व्यवसाय करतो, 7,500 कोटीचा करतो. आणि जेव्हा मी माहिती घेतली 24 लोक महाराष्ट्रात तरुण आहे ज्यांचं वय 26, 27, 28 वर्षाच्या जवळपास आहे आणि एकेकाने युनिकॉर्न कंपनीचा व्यवसाय आहे 10 बिलियन म्हणजे 75,000 कोटी 5 वर्षात, 8 बिलियन, 6 बिलियन ही शक्ती महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये आहे. पण तो आमच्या वार्तांकनाचा केंद्रबिंदू आहे का? तो आमच्या वार्तांकनाचा केंद्रबिंदू असूच शकत नाही. आणि मग अशा प्रसंगात अमृत महोत्सवी वर्षात जे मोटिवेशन आहे, प्रेरणा आहे, जी ऊर्जा आहे, यामध्ये सुद्धा वार्तांकन करताना हे सर्व सेक्टर यशस्वी राहिले पाहिजे. आपण क्रांती सूर्य, क्रांती ज्योती, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, जयंती पुण्यतिथी करतो. पण आमच्या वार्तांकनामध्ये मुलगी किती पुढे जाईल, तिच्यामध्ये असणारी एक अद्भुत शक्ती देवानी दिली आहे.
मी अर्थमंत्री म्हणून हे अनुभवलं. आजही कृषी महाविद्यालयाच्या पंजाबराव कृषी विद्यापीठ या विद्यापीठाच्या पदवीदान समारोहात गेलो, मला आश्चर्य झालं की 65% मुली आहेत, तरुण तर 35% झाले. जेव्हा चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलचा प्रश्न आला तर पहिले रेशो 3 हॉस्टेल मुलांचे 2 मुलींचे असायचे. आता उलट झालं, मुलींचे 3, कदाचित पुढच्या 10 वर्षात मुलींचे 4 आणि मुलांचं 1 हॉस्टेल करावं लागेल. डॉक्टर गुगवाडे साहेब, मुली एवढे वेगाने पुढे जात आहे. पण अशा वेळी आमच्या वार्तांकनामध्ये या पुढे जाणाऱ्या प्रगतीच्या मार्गावर जेटच्या वेगाने जाणाऱ्या, बुलेट ट्रेनच्या वेगाने जाणाऱ्या मुली आमच्या केंद्रबिंदू आहे. काय स्वातंत्र्य प्राप्त केलं, 15 ऑगस्ट आपण आनंदाने साजरा करतो, 26 जानेवारी आनंदाने उत्साहाने साजरी करतो. त्या दिवशी तर आमचा आवाज, आमचा वॅल्यूम 100% असतो. भारत माता की जय, तळ पायापासून केसापर्यंत असा रोमांच यावा अशा पद्धतीने आपण जय म्हणतो. पण कृती मग 365 दिवसापैकी 2 दिवस, 363 दिवस काय. आता आमच्या मित्रांनी तर तिरंगा ध्वज दिला, तिरंगा ध्वज फडकवणे एवढंच आमचं कर्तव्य असूच शकत नाही. ती भावना जी आहे तिरंगा ध्वज फडकवताना अमृत महोत्सवी वर्षात, ही माझी तुमची भावना एकच राहिली पाहिजे. जिथं जिथं विषारी गोष्ट असेल, अमृत महोत्सवी वर्षात अमृताच्या सिंचनाने ते विष आणि त्याची असणारी आमच्यावरचा वाईट परिणाम तो आम्हाला कसा कमी करता येईल, ही जबाबदारी. आणि ही जबाबदारी भावना व्यक्त करताना चंद्रपूरकरांवर तर सर्वात मोठी जबाबदारी आहे. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना तर माहीत असेल की 193 देशापैकी 14 जिल्ह्यात वाघ आहे. 14 जिल्ह्यापैकी 14 देशात वाघ आहे. सर्वात जास्त वाघ भारतात आहे. आणि आपल्याला अभिमान वाटेल की सर्वात जास्त वाघ एका जिल्ह्याचा विचार केला तर या देशामध्ये नव्हे जगात सर्वात जास्त वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. वाघ हे पराक्रमाचं प्रतीक आहे. आम्ही कसे मागे राहू. अरे उष्णतेमध्ये जगात महिन्यातून 3 दिवस जगातली सर्वात जास्त उष्णता, सर्वात हॉट सिटी, गरम शहर हे जर चंद्रपूर असेल तर उष्णतेमध्ये तर जे जे वाईट असतं ते वितळून जाऊ शकतं. मग चंद्रपूरकर आपल्या कृतीमध्ये उष्णता असेल. चंद्रपूरचं नाव सूर्यपूर करा असंही काही लोकांनी म्हटलं, कारण सूर्य बाकी कुठंच फिरत नाही, चंद्रपूरच्याच अवतीभोवती फिरतो असं म्हणाले. असं सुद्धा सूर्यपूर म्हणावं एवढी उष्णता जर असेल तर आपल्या कामामध्ये सुद्धा ही जी गरमी आहे देशभक्तीची, राष्ट्रभक्तीची, सेवेची, विकासाची, प्रगतीची, उन्नतीची, ही आपल्याला आपल्या लेखणीतून जन्माला आणता येईल का याचाही विचार केला पाहिजे. परवा घर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या दृष्टीने मी नियोजन करत होतो आणि मुंबईत बसून नियोजन करत असताना अचानक सुभाष घईंचा फोन आला. कैसे हो भाई? ठीक हो. क्या कर रहे हो? मैं बोला घर घर तिरंगा इसके बारे में योजना बना रहा हूँ कि हमारी अपेक्षा है कि जीवन में तो ऐसे कई कार्यक्रम हो आएंगे, उपक्रम आए, मगर ये मेरे जीवन का सबसे बड़ा कार्यक्रम होगा कि मैं घर घर तिरंगा जाऊँगा. मी तर आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, म्हणजे यापेक्षा मोठं आयुष्यातला कार्यक्रम असू शकत नाही. हा सर्वात मोठा कार्यक्रम है. तो बोला आप क्या लिख रहे हो? मैं बोला ये लिख रहा हूँ कि सबसे ज़्यादा देश में अगर घर घर तिरंगा लगाने के इस माननीय विश्व गौरव मोदी जी के आह्वान में हमने सबसे ज़्यादा आगे रहना चाहिए. मैं सोच रहा हूँ. बोले क्यों? बोले इसका कारण सीधा है. जब 7-8 अगस्त को चंद्रपुर जिले की भूमि मुक्त हुई और इसलिए तिरंगा फहराने की सबसे बड़ी जिम्मेदारी ये तो चंद्रपुर का जनता में है. ते सहज बना गए. अरे ये इतिहास मुझे पता नहीं. बट आप चिंता मत करो, मैं SCIT की लाइब्रेरी से मेरे आदमी को भेजता हूँ. 17 अगस्त 1942 का न्यूज़पेपर आपको भेजता हूँ. आज त्यांचा फोन आला, मैंने आपकी बात एकदम सही है कि इस देश में पहली बार कहीं यूनियन जैक नीचे आया और तिरंगा हा फडकण्याचं सौभाग्य हे चंद्रपूरच्या पाण्यात हा पराक्रम आहे. मग तुम्ही पत्रकार म्हणून ही जबाबदारी आहे, ही शक्ती, ही ऊर्जा, ही प्रगती, हा विकास यामध्ये आम्हाला पुढे जायचं आहे. आणि इथंच थांबत नाही आपली प्रगती. आता नवीन लोकसभेची राज्यसभेची इमारत बनत आहे, सेंट्रल विस्टा. हा तर तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूपपासून कच्छपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी त्या संसदेत जेव्हा जाईल,
ज्या दरवाजातून जाईल त्या दरवाजाचं लाकूड आपल्या बगारशाचं 100 कोटीचं घेतलेलं तिकूड है। हमारे लकड़ी को हाथ लगाकर ही आपको संसद के इमारत में जा सकते, तो चंद्रपुर तो महान है। हमारे दरवाजे के बिना तो कोई अंदर भी नहीं जा सकता। हे जर चंद्रपूरकर जनतेचं असेल। आणि सर्वात जास्त राहुल जी आपको बता दे रहा हूँ आपको और एक बात है, नागपुर से भी ये ऐतिहासिक शहर, नागपुर से भी ठीक है, अब नागपुर वाले आगे चले गए। सबसे ज्यादा भारत चीन के युद्ध में मासा कंदमवार जी तब मुख्यमंत्री थे आणि मासा कंदमवार मुख्यमंत्री असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आपण म्हणायचो की हा सह्याद्रीचा वाघ हिमालयाच्या मदतीला गेला। अरे हा मारोड्याचा वाघ तेव्हा सह्याद्रीच्या मदतीला गेला। मासा कंदमवार तेव्हा मुख्यमंत्री होते। भारत चीन युद्धात आवाहन झालं, सर्वात जास्त आपल्याला सोन्याची गरज हवी आहे। सर्वात जास्त सुवर्ण दान करणारा या देशातला जिल्हा कोणता होता, तो तुमचा माझा हक्काचा चंद्रपूर जिल्हा होता। आमच्या आई बहिणींनी सौभाग्याचं मंगलसूत्र सुद्धा टाकलं आणि सीमेवरच्या सैनिकांना सांगितलं की मेरे सैनिक भाइयों आप आगे बढ़ो, चंद्रपुर की मेरी माँ बहन तुम्हारे पीछे है। मग त्या चंद्रपूरच्या पत्रकारांवर तर सर्वात मोठी जबाबदारी ही आपल्यावर आहे। हे खरं आहे की सुनील जी म्हणाले कोणत्याही सेक्टरमध्ये कोणताही व्यक्ती असेल, अच्छो को बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत है। मगाही कधी कधी वाटायचं एखादी खोटी बातमी यायची। एकदा अशीच बातमी आली, मी कधीच नॉनव्हेज खात नाही, मी नॉनव्हेज खात नाही, पण मला आठवतं की एका वर्तमान नंतर तो पत्रकार माझा मित्र झाला। मी एका कार्यक्रमात गेलो, मला थोडी काय, मी कार्यक्रमाची पत्रिका आल्यावर मी असं थोडी विचारतो की बाबा कोणाकोणाला निमंत्रण दिलं, तुझा मेनू काय आहे, तू काय बनवणार आहे, कोणता पंडित ठेवला आहे, किती रुपये प्लेटचं तुझं अन्न, असं तो कोणी विचारत नाही। मी त्याच्या कार्यक्रमात गेलो आणि कार्यक्रमात गेलो, आता मला काय माहित त्यांनी बोकड कापले आहे, मी तर नॉनव्हेज खात नाही। पण बातमी सुधीर मुनगंटीवार यांनी यांच्या कार्यक्रमात मटणावर ताव मारला। अरे मी कधी मटणच खात नाही। वर्तमानपत्रात बातमी आली, अशीच एक बातमी मी अनुभवली जेव्हा अब्दुल रहमान इथे एसपी होते, तेव्हा अशीच बातमी अब्दुल रहमानच्या कार्यालयात मी गेलो आणि अब्दुल रहमान यांची झटापटी यांनी जापलं। अरे त्याची ताकद आहे का? नंतर मग मी त्याला त्याची जागा दाखवली, कारण तेव्हा त्याला म्हटलं होतं अब्दुल रहमान जी ऐसी कुछ नहीं हुआ है, आप खुलासा दे दो। मगर मैं खुलासा नहीं दूंगा। मगर तू खुलासा नहीं देगा तो मैं भी वार हूँ भाई, वाहो के भूमिका हूँ। नंतर त्या नोकरी सोडेपर्यंत त्याचा पिच्छा नाही सोडला, म्हणून बघा भुजबळजी मानमुठीवर म्हणतात बसलो की बसलो। पण आपल्यावर ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी असताना हे खरं आहे की प्रश्न अनेक निर्माण होतात। काही लोक तसं आपल्यापैकी अनेकांनी अनुभव सांगितले, यशवंतनीही सांगितलं की कधी कधी आपलेच लोक पाय ओढतात आणि हे सत्य आहे, पण त्यामध्ये वाईट मानण्याचं काहीच कारण नाही। हा द्वापार युग सत्ययुग तेव्हापासून सुरू आहे। आता तर कलियुगाचे 5121 वर्ष झाले, 4,32,000 वर्ष अजून वाट पाहायची आहे। सुरुवातीला पाय तर ओढणारच आहे। त्याच्यावर मलाही वाटायचं की पाय ओढण्याची स्पर्धा ही तर कायम असणार आहे, कारण तेव्हाही शकुनी होता, मंथरा होती आणि ते निपुत्रिक नव्हते, त्यांचा वंशज आधी असू शकतो। त्यांचे वंशज नसतील असं कसा विचार करता तुम्ही, कारण ते निपुत्रिक नव्हते। हा वंशज जास्ती झाले असू शकतात, जास्त झाले। त्यामुळे आज तुमच्या मनात ही भावना घेऊन जाऊ नका की काम करताना लोक त्रास देतात, देतीलच, देणार नाही असं नाही। मी तर ते 2.5 वर्ष खूप आता सहन केलं, काम थांबवून दिलं लोकांनी। पण मला एक गोष्ट माहिती आहे, यशवंतराव तुम्ही म्हणाले की सूर्य उगवताना सर्वजण नमस्कार करतात, सूर्यास्ताला कोणी विचारत नाही, पण हे अर्ध सत्य आहे। कारण जो सूर्य मावळतो तो पुन्हा उगवणारच असतो। आज नमन न करणारे जर काही वाट पाहिली तर पुन्हा सूर्योदयात तुम्ही पुन्हा येत असता। सूर्योदय सूर्यास्त हा तर एक चक्र आहे। या चक्रामध्ये ही मनात भावना असण्याची कारण नाही की सूर्यास्त झाला म्हणजे आज कुणी आपल्याला विचारत नाही, वाट पाहिली
पुन्हा सूर्याचा उदय होतो आणि पुन्हा जे आज नमस्कार न करणारे आहे ते पुन्हा येतात आणि म्हणून मनात आशावादी असलं पाहिजे. ही आशा ठेवत असताना आपण काही अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केल्या, प्रत्यक्ष केल्या, काही अप्रत्यक्ष केल्या. हे खरं आहे की पत्रकार भवन बांधताना आपले पत्रकार आलेत, मी एका मिनिटात सांगितलं, कारण मला आनंद होत होता की माझा जिल्हा कुठेही मागे राहता काम नाही, तुमच्या माझ्या जिल्ह्याची पूर्ण प्रगती झाली पाहिजे ही भावना असायची. आणि त्या भावनेपोटीच जे जे काम हाती घ्यायचं ते वेगाने पूर्ण व्हावं ही अपेक्षा असायची. मग अजूनही आठवते तेव्हा राहुल जी यदू और बाकी आपके कुछ लोग आए थे, बजेट का 4 दिवस होते. मला म्हणाले हे 10 कोटी पाहिजे. तर मी म्हटलं नक्की चिंता करू नका, 10 नाही 15 कोटी देतो. आणि तेव्हा यदू जोशी माझे मित्र आहे, पण ते माझ्याकडे अशा चेहऱ्याने पाहिजे की खोटं बोलण्याची खूप मर्यादा आहे बाबा, आम्ही 10 कोटी मागतोय, हा म्हणतोय 15 कोटी देऊ. त्यांच्या मनात शंका होती, प्रश्नचिन्ह होतं की असं कधी होऊ शकतं का, म्हणजे 10 कोटी दिले तरी खूप झालं. पण जेव्हा 4 दिवसांनी बजेट आलं आणि त्यामध्ये 15 कोटी आले, संध्याकाळी मला फोन आला की आश्चर्य आहे, माझ्या आयुष्यामध्ये जे प्रश्न आहे तुम्ही 4 दिवसात त्याचं उत्तर शोधलं. आम्ही 10 कोटी मागितले, तुम्ही 15 कोटी दिले. म्हटलं तू 15 मागितले असते, तुम्ही 25 दिले असते, कारण मी सुद्धा बॅचलर ऑफ जर्नलिझम आहे. मला माहीत आहे की पत्रकारांचे प्रश्न सोडवणं हे यासाठी गरजेचं आहे की पत्रकार आपल्या सोबत असावे, पत्रकारांनी स्नेह व्यक्त करावा, प्रेम व्यक्त करावा, हे नव्हे तर भावना ही आहे की ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो. एकही स्तंभ जर कमजोर झाला तर लोकशाहीची इमारत ही मात्र आपण स्थिर ठेवू शकणार नाही, ती अस्थिर होण्याची भीती आहे. ज्या लोकशाहीवर माझा तुमचा विश्वास आहे, जिथं जिथंची मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि नंतर पुन्हा एकदा बजेटमध्ये 10 कोटी दिले. नंतर विघ्नेश्वरजी, मजर रवी, प्रमोद काकडे हे सर्व आलेत आणि यांनी सुद्धा त्यामध्ये काही प्रस्ताव मांडले जे डायरेक्ट माझ्या विभागाचे नव्हते. त्या प्रस्तावांना सुद्धा गती दिली, काही पूर्ण झाले, काही अपूर्ण राहिले. खरं तर माढामधून सुद्धा घर द्यावं, मान्य सुनीलजी आले तेव्हा जागेचे प्रश्न होते, तेही सोडवलेत. पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पत्रकारांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा उत्तम पत्रकारिता करायची आहे तेव्हा हेही खरं आहे की त्या पत्रकाराला जगण्याचा, जीवन आनंदाने पुढे नेण्याचा अधिकार आहे. आणि त्यासाठी पत्रकार बांधवांच्या समोर जे जे प्रश्न असेल ते प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील, हाही विश्वास मी या निमित्ताने देतो. आपल्या सर्व सत्कारमूर्ती गुणवंतांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांना ईश्वराने भरभरून समाधान द्यावं, शक्ती द्यावी, त्यांना आनंद द्यावा ही भगवानाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पत्रकार बांधवांना या निमित्ताने सदिच्छा देताना चंद्रपूरचा पत्रकार हा देशाच्या स्तरावर पुढे जावा आणि त्यासाठी ते जेव्हा जेव्हा माझी आठवण करेल तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासोबत उभा राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.